हाय, कसं काय मंडळी? सर्व ठीक ना? जसं की तुम्ही मला ओळखत नसाल, तर मी आहे अदिती आणि मी विदर्भातली आहे. तर आजपासून आपण 30 दिवस कंटिन्यू ब्लॉगिंगचं चॅलेंज घेणार आहोत. तर मी विदर्भातली असल्यामुळे माझी लँग्वेज अशीच राहणार आहे. मले तुले आणि घाल कुत्राले, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. जसं की आज आहे 14 एप्रिल, म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. तर यांचा जन्मदिवस विदर्भातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप धूमधडाक्याने साजरा केला जातो. आणि आमच्याकडे बाबासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त एक खूप मोठी रॅली निघली जाते. तर त्या रॅलीमध्ये आपण पण जाणार आहोत नाचासाठी. तर म्हणून आपण थोडंसं रेडी होऊन जाऊ. म्हणजे जसं मेकअप वेकअप तर नाही जमत आपल्याला, बट आपणही व्हाईट कलरची कुर्ती घातली होती आणि ब्लू कलरच्या जीन्स. आणि आमच्याकडे मान्यता आहे की 14 एप्रिलला सर्व लोक व्हाईटच कपडे घालणार. तर हे लोक पण व्हाईट कपडे घालून एकदम तयार झाले होते. तोंड चांगलं असो या नसो, पण पांढरे कपडे घातल्यावर माणूस चमकतेच. आणि व्हिडिओ बनवत होतो तर हे लोक अजून जास्त शान मारत होते. तसं पण जास्त काही बोलावं नाही तर व्हिडिओ पाहिजे तर मला घरी येऊन शिवा देतील. आणि माझी मम्मी पण पांढरी साडी घातलं होतं. माझी मम्मी कोणत्या हिरोईनपेक्षा कमी आहे का? आणि मग आम्ही गेलतो विहारामध्ये. तर इथं केक कापणं चालू होतं आणि अर्ध्या लोकांना खाल्लं पण होतं. मला थोडंसं उशीर झालं तर घरून जेवायला. बाई हे बंडी बतरली वाटतंय, कारण हे बैल बरोबर राहतच नव्हते. डीजेच्या आवाजानं भेट होते शायद. मग मी स्वतःलाच पाहून येल पाडत होतं की मी किती सुंदर दिसतो म्हणून. दिसत तर नव्हतं, दिसत तर कारीकुरीच होतं. मग माझी मम्मी आणि बहीण हे बी लोक मला थोडंसं फ्लॅश मारू लागत होते. मला येल पाडत पर्यंत डीजे बी चालू झालं आणि लोक नाचत बी होते. आणि ह्या बाया काहून तर इकडेच नाचत होत्या. यांना सावली सावली जागा पाहिजे ना, म्हणून तसे बाया येलपाड्याच राहते. तसं मी पण काही कमी नाही. मी आपल्यालाच पाहू इतरत होतो मोबाईल मध्ये. ठीक आहे, आता मी ना लगेच दाखवलं तुम्हाला लोकांना. आता मी तुम्हाला डान्स दाखवतो. सर्वात पहिले तुम्ही माझा डान्स पहा. हो, मला माहिती आहे मी ना दारू पेल्यासारखा डान्स केलो, पण मी ना दारूवरून नाही पेलो होतं. आता आपण अशा लोकांचे डान्स पाहून जे डान्सच्या नावा फक्त हात हलवत होते. तसं मी ना कोणाला उद्देशून नाही म्हणलो. आता हे पण ऐकून घ्या. तर आजसाठी एवढंच. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.